UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड। काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप। तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज। संतप्त भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पांगवलं। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। लाठीचार्ज करण्यात येत आहे। या ठिकाणी पोलिसांकडून जे भाजपचे संसदेत आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी। राहुल गांधींनी धक्का दिलेले मुकेश राजपूत माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत। प्रताप सारंगी यांचा आरोप। संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं धक्काबुक्की। भाजप खासदारांकडून मला धमकीही। राहुल गांधींचाच भाजपवर आरोप। दिल्लीसह मुंबई आणि नागपुरात महाविकास आघाडीचं आंदोलन। बीड परभणीतील घटना आणि अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध। बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणी वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, अन्यथा बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल। आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा। पक्षपात न करता वसुलीबाजांवर कठोर कारवाई करणार। मस्साजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी फडणवीसांचा थेट इशारा। तर उद्या सकाळी 11 वाजता विधानसभेत उत्तर देणार। बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील, शरद पवारांचं विधान। शरद पवार 21 तारखेला मस्साजोगला जाणार। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटणार। बीड घटनेतील संशयित मंत्री शपथविधीनंतर सभागृहात आलेच नाहीत, त्यांची हकालपट्टी करा। विधानसभेत नाना पटोलेंची मागणी। बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडचं जास्त चालतं। वाल्मिक कराडवर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंपुढे अडचण। रोहित पवारांची टीका। मारहाणीमुळे अतिरक्तस्राव शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुखांचा मृत्यू। देशमुखांच्या छाती, हात, पाय, चेहरा आणि डोक्याला मारहाण। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर। फडणवीस आणि मला अटक करणार होते, टोकाची भूमिका घेणारेच आता फडणवीसांना जाऊन भेटले। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। शपथ घेण्याआधी फडणवीसांनी ठाकरेंना कशासाठी फोन केला, हिंमत असेल तर शिंदेंनी फडणवीसांना विचारावं। संजय राऊतांचा निशाणा। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी लोकांना धमकावलं गेलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, फडणवीसांचा इशारा। पक्षांतर्गत नाराजीमुळे भुजबळ मंत्रिपदापासून दूर। कारण समोर। निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काम। भुजबळांना मंत्रिपद दिल्यास राजीनामा देण्याचा नाशिकमधील आमदारांचा इशारा। सूत्रांची माहिती। रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित। अजित पवार मात्र अनुपस्थित। मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकचं निमंत्रण, मात्र आमची विचारधारा वेगळी असल्यानं गेलो नाही। अमोल मिटकरींकडून स्पष्ट। संघाशी लहानपणापासूनचं नातं। माझी संघाच्या शाखेतूनच सुरुवात। संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे। संघाच्या बौद्धिक नंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कधीच संघाशी संबंध आला नाही। बाळासाहेबांचे आणि आरएसएसचे विचार वेगळे। संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर। विधानभवनात जयंत पाटील आणि मिटकरी समोरासमोर। एक मंत्रिपद राखीव यावर जयंत पाटलांनाच विचारा। मिटकरींच्या मिश्किल वक्तव्यानंतर जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य। आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही। अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।